नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आज आपल्या ट्विस्ट एपिसोडचा पार्ट 4 आहे. जर तुम्ही पार्ट 3 बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आपण बघितलं की आबा आणि संगीता दोघंही प्लॅन करून आता आबांच्या सांगण्यावरून कलाचा मित्र हा चांदेकर ज्वेलर्समध्ये कामाला लागलेला असतो आणि कलासोबतच तो आता डिझाईन पूर्ण करत असतो. कलासोबतच स्वामीनाथन डील कंप्लीट करण्यासाठी तो कलाला मदत करत असतो. ऑफिसमध्ये अद्वैतला चांगलंच माहीत असतं की सुरेश जो आहे तो कलाचा बालपणाचा मित्र आहे. पहिल्यांदा त्याला काही वाटत नाही, परंतु नंतर जेव्हा सुरेश हा कलाशी जास्तच गप्पा मारत असतो, तिच्याशी जास्तच बोलत असतो आणि कलाचं आणि त्याचं जास्तच पटत असतं, त्यामुळे आता अद्वैतला जरा थोडंसं जलस फील व्हायला लागतं. अद्वैत त्याचं काम सोडून केबिनच्या बाहेर येऊन ते काय बोलतायत, त्यांच्यामध्ये नक्की काय चाललंय याच्यावरच त्याचं लक्ष जास्त राहतं. संध्याकाळी जेव्हा ऑफिस सुटतं त्यावेळी अद्वैत घरी निघालेला असतो. कला रिक्षाची वाट बघत असताना सुरेश आता तिथे आलेला असतो आणि सुरेश कलाला म्हणतो की चल कला, मी तुला घरी सोडतो. कला त्याला नाही म्हणते. कला म्हणते की अरे मी रिक्षाने जाईल, मला सवय. त्यावर सुरेश तिला म्हणतो की अगं, मी असताना तुला रिक्षाने जायची काय गरज आहे, मी आहे ना, मी तुला देतो ना सोडून. आणि तसेही संगीता मावशींना किती दिवस झाले मी भेटलो नाहीये, त्यानिमित्ताने माझं भेटणं देखील होईल. संगीताचं नाव काढल्यामुळे कला आता सुरेश सोबत जायला तयार होते, पण त्याचवेळी अद्वैतही येतो आणि म्हणतो की चल खरे, मी तुला घरी सोडतो. तेव्हा कला म्हणते की नाही सर, मी जाईल माझी. आणि तसंही मला सुरेश सोडतोय, सो मी सुरेश सोबत जातीये. पण अद्वैत तिला हळूच म्हणत असतो की खरे, मी तुला सांगितलं ना चल माझ्यासोबत म्हणून. तेव्हा कला त्याला हळूच चांदेकर, मी देखील तुला सांगितलंय की तू आणि मी आपण दोघंही आता सेपरेट होणार आहोत आणि तू आता मला फोर्स नाही करू शकत किंवा मी तुझं ऐकावं असं तू इच्छा आता ठेवणं बंद कर. कारण तसंही आपला काही दिवसांमध्ये डिवोर्स होणार आहे आणि हे तुझेच बोल आहे की आपल्याला प्रोफेशनल वागायचंय. त्यामुळे मी तर माझं व्यवस्थित वागते, परंतु तुझं पाऊल कुठेतरी मला चुकताना दिसतंय. असं म्हणत कला आता सुरेशसोबत डायरेक्टली तिच्या घरी जाते. कला जेव्हा तिच्या घरी जाते तेव्हा अद्वैतला मात्र चैनच पडत नसतं. अद्वैतला असं वाटत असतं की हा जो सुरेश आहे तो एक नंबरचा लंपट आहे. हा ना कलाला फसवणार, कलासोबत गोड गोड बोलणार, कलाचा फायदा सुद्धा हा घेऊ शकतो. त्यामुळे मला सतर्क राहिलं पाहिजे, मला कलाला वाचवलं पाहिजे. त्यामुळे अद्वैत स्वतःच्या मनाला समजावत असतो की नाही, मला फक्त खरेची काळजी आहे किंवा खरेचा कोणी दुरुपयोग करू नये म्हणून मी फक्त खरेची मदत करतोय आणि म्हणूनच मी आता कलाच्या माहेरी चाललोय, खरेंच्या घरी चाललोय आणि त्या सुरेशला ना मला चांगला धडा शिकवायचा आहे. असं म्हणत अद्वैतही आता खरेंच्या घरी आलेला असतो. सुरेश हा खूप दिवसानंतर संगीताला भेटलेला असतो. संगीताला ऑलरेडी माहीत असतं सगळ्या गोष्टी, तरी सुद्धा संगीता आता त्याला नव्याने भेटत असते आणि म्हणत असते की अरे काय, इतक्या दिवसांतून तर तू घरी पण नाही आलास. तेव्हा सुरेश सांगू लागतो की ॲक्च्युली झालं असं की कामाच्या विळख्यामध्ये खूप अडकलो होतो, त्यामुळे बाकी दुसरीकडे लक्ष द्यायला टाईमच नव्हता. मित्र मैत्रिणी यांच्यासोबत सुद्धा संवाद तुटला. आज कितीतरी वर्षानंतर कला ही माझ्या पुन्हा आयुष्यात आली आहे आणि कला खरंच माझी लहानपणीची मैत्रीण होती. कामाच्या ओघात ही सुद्धा गोष्ट मी विसरून गेलो होतो, परंतु देवाने आता पुन्हा एकदा आम्हाला भेटवलं. आणि त्याचवेळी अद्वैत तिथे येऊन हे सगळं ऐकत असतो. अद्वैतला सगळं कळत असतं की याचा अर्थ हा सुरेश नक्कीच कलाला फसवणार. एकतर हा बॅचलर आहे, याचं अजून लग्न झालेलं नाहीये आणि याला जर आमच्या डिवोर्सची बातमी कळली तर मात्र हा कलाला 100% फसवणार आणि कलासोबत लग्न सुद्धा करणार. नाही, असं अजिबात होता कामा नये. अद्वैतला आता कलाबद्दल जरा जास्तच काळजी वाटायला लागते. अद्वैत संगीताला म्हणतो की मिसेस खरे, मी आतमध्ये येऊ का? त्यावर संगीता जेव्हा अद्वैतला बघते आणि म्हणते की अद्वैत राव, तुम्ही इथे कसे काय आलात? अद्वैत म्हणतो की काही नाही, जरा मी या रस्त्याने चाललो होतो ना, तर म्हटलं तुम्हाला भेटलो नाहीये म्हणून म्हटलं की चला तुमच्याकडे एक चक्कर मारून येऊयात. आणि तसंही काहीही झालं तरी तुमचं आणि माझं नातं थोडीच चेंज होणार आहे, मी मात्र तुम्हाला भेटायला येत राहणार बरं का. असं तो संगीताला म्हणतो खरा, परंतु कुठेतरी कलाला या गोष्टीची ऐकवणूक करत असतो. आता संगीताच्या बरोबर लक्षात आलं असतं की अद्वैतराव का बरं इथं आले. खरं तर अद्वैतरावांना जेलस फील झालं आणि सुरेशचा पाठलाग करत करत ते इथं आले असणार. तर संगीता विचार करते की आता मला सुद्धा तसंच वागावं लागेल. अद्वैतला पहिल्यांदा मनातून ती सॉरी म्हणते की अद्वैतराव सॉरी, मला तुमच्यासोबत असं वागायला लागतंय, परंतु जर कला आणि तुम्ही एकत्र येणार असेल तर मात्र मला हे वागणं स्वाभाविक आहे.
संगीता किचनमध्ये जाते आणि कॉफी बनवून आणते. तिने फक्त 2 कप कॉफी बनवलेली असते. एक कॉफी ती कलाला देते आणि दुसरी कॉफी ती सुरेशला देते. अद्वैतला तिने कॉफीच दिलेली नसते. ते बघून अद्वैतला फार वाईट वाटतं. अद्वैतला आता समजत असतं की माझ्यापेक्षाही जास्त खरेंच्या घरी सुरेशला किती मान सन्मान दिला जातोय. आतापर्यंत मिसेस खरे माझं किती गुणगान गात होत्या. मी देव माणूस आहे, मी किती चांगला आहे हे कलाला समजावून सांगत होत्या. परंतु आज मात्र त्यांनी मला कॉफी सुद्धा दिली नाही आणि आज त्या मला पूर्णपणे इग्नोर करताय. यामुळे आता अद्वैतला वाईट वाटत असतं. तर अद्वैतच्या पुढे मात्र सुरेशचे खूप लाड केले जात असतात. सुरेशला कॉफी दिली जात असते. वर्ण संगीता ही सुरेशला म्हणत असते की सुरेश तुझ्यासाठी काही बनवू का जेवायला? मला सांग तुला काय आवडतं, मी तुझ्या आवडीचं बनवते ते. मग सुरेश संगीताला सांगतो की काकू तुम्ही माझ्यासाठी ना मस्तपैकी गरमागरम शिरा बनवा. तुम्हाला आठवतंय जेव्हा कला आणि आम्ही दोघंही एकत्र कॉलेजला होतो तेव्हा मात्र फक्त शिरा खाण्यासाठी मी मात्र इथं यायचो. तुमच्या हातचा शिरा मला खूप आवडायचा म्हणून मी काही ना काहीतरी बहाणा करून तुमच्या घरी यायचो आणि तुम्हाला शिरा बनवायला सांगायचं. संगीता म्हणते की हो, मग मी ते काय विसरणार आहे का? मला सगळ्या गोष्टी आठवतात. तुम्ही दोघं किती चांगले मित्रमैत्रिणी होते. खरं तर तुमच्या मैत्रीची चर्चा अख्ख्या कोल्हापूरला असेल. खरंच एवढी तुमची चांगली मैत्री होती दोघांची. तेव्हा अद्वैतला खूप जलस फील होत असतं की बापरे, हा खरेचा जरा जास्तच जवळचा मित्र होता. आता माझा नंबर हुकतो की काय, खरे आता त्याच्यासोबत जाते की काय, अद्वैतला फार भीती वाटू लागते. पण परत तो म्हणतो की नाही, मी तर तिला डिवोर्स देणार आहे. खरे तर माझ्या टाईपची नाहीच आहे. आमच्या दोघांमध्ये तर किती जास्त विसंगतपणा आहे आणि खरे माझी बायको असूच शकत नाही. खरे ह्या सुरेशलाच पटू शकते. हा सुरेशच खरेशी लग्न करू शकतो कारण हा पण तसाच दिसतोय मला. पण मी कोण आहे? मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, परफेक्शनिस्ट आहे. पण तो विचार करत असतो की पण मग मला असं का होतंय? जेव्हा हा सुरेश त्या कलाच्या जवळ येतोय तेव्हा मला इतका त्रास का होतोय? मला इतकं वाईट का वाटतंय? याचं सुद्धा उत्तर अद्वैतला स्वतः मिळत नसतं आणि मग अद्वैतला आता काय करावं ते कळत नाही. सुरेश हा खूप वेळ गप्पा मारत तिथंच बसलेला असतो. आता रात्र झालेली असते आणि मग संगीता सुरेशला म्हणते की सुरेश, मी काय म्हणते, आता खूप रात्र झाली आहे तर तू एक काम कर, तू आजच्या दिवस इथेच थांब. मग उद्या इथूनच कला आणि तुम्ही दोघंही ऑफिसला जा. अद्वैतराव, तसाही आता खूप उशीर झालाय त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा, नाही तर तुमच्या घरचे सगळेजण वाट बघत असतील ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, काही नाही घरच्यांचं, मी घरच्यांना फोन करून सांगतो. मला काही प्रॉब्लेम नाही जरी आज रात्रभर मी इथे थांबलो तरी. कला अद्वैतकडे बघू लागते की ह्या चांदेकरला झाले तरी काय, हा असा काय वेड्यासारखा करतोय. आता ह्याला स्वतः मला डिवोर्स द्यायचा आहे. आमचा डिवोर्स थोड्या दिवसांमध्ये घडून येणार आहे आणि ह्या चांदेकरचं काय चाललंय? हा आज काय इथे थांबतोय? याचा काय संबंध इथे थांबायचा? कलाला आता नाही ते प्रश्न यायला लागतात. परंतु अद्वैत फक्त एका कारणामुळे थांबलेला असतो. कारण त्याला असं वाटतं की हा सुरेश आज खरेंच्या घरी थांबतोय, याचा अर्थ ह्या सुरेशचा काहीतरी प्लॅन तर नसेल ना. हा कलाच्या जवळ तर जाणार नाही ना, किंवा मग कलाला तो सांगणार तर नाही ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे, अशा काही गोष्टी तर होणार नाही ना. म्हणून आता अद्वैत खूपच घाबरत असतो. पण कुठेतरी संगीता, सूरज, आबा यांच्या प्लॅननुसार सगळ्या काही गोष्टी घडत असतात. याची खबर अद्वैत आणि कला या दोघांनाही नसते. संगीता सुरेशला सांगते की सुरेश, तू आजच्या दिवस इथेच थांब, त्या तुम्ही दोघंही सोबत जाल. मग अद्वैत आणि सुरेश दोघंही आता खरेंच्या घरी थांबलेले असतात. अद्वैतही ऐकायला तयार नसतो. सरोज अद्वैतला कॉल करत असते की अरे अद्वैत, तू कुठे आहेस? अजून कसा नाही आलायस? तू कधी येणार आहेस घरी? जेवला पण नाहीये आधी. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मला एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी मला खूप यायला उशीर होणार आहे. त्यामुळे मी असं ठरवलंय की मी आता आज रात्रभर हॉटेलमध्ये स्टे करेल आणि मग डायरेक्टली तसंच उद्या ऑफिसला सुद्धा तिथूनच जाईल. अद्वैत हा सरोशी खोटं बोललेला असतो आणि तेही कलासमोर. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, काय अरे तू सरोज मॅडमशी खोटं बोलला? कशासाठी? सांगायचं ना तू माझ्या इथे आहे म्हणून. का तुला सांगायला लाज वाटली का माझ्या इथे आहे? अद्वैत म्हणतो की गप्प बस, जास्त शहाणपणा करू नकोस. मला इथे राहावं असं वाटलं म्हणून मी राहिलो आणि तसंही मिसेस खरेंसोबत माझा चांगला बॉन्ड आहे म्हणून त्या नात्याने मी इथं राहिले. नाहीतर उगाच तुला असं वाटेल की तुझं आणि माझं जे नातं आहे त्यामुळे मी इथं राहिलोय.
तू काळजी करू नकोस, तुला डिवोर्स तर मी देणारच आहे, असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. कलाला वाईट वाटत असतं की मला चांदेकरला डिवोर्स द्यायचा नाही आहे, परंतु या चांदेकरचं काय सारखं डिवोर्स चाललंय. आता आमच्या डिवोर्सला थोडेच दिवस बाकी आहे आणि मी आता ह्या सगळ्या गोष्टी थांबवू शकत नाही. देवी आई, सगळं काही मी तुझ्यावर सोपवलंय, त्यामुळे आता तू जे काही करशील ते सगळं मला मान्य असेल. देवी आईवर सगळ्या काही गोष्टी सोपवून कला आता निश्चिंत झालेली असते. कला आणि काजल दोघी एका रूममध्ये झोपलेल्या असतात आणि अद्वैत आणि सूरज दोघं जण एका रूममध्ये झोपलेले असतात. आता सूरज आणि अद्वैतचं अजिबातच पटत नसतं. सूरज जरी अद्वैतचा एम्प्लॉई असला तर अद्वैत सूरजला एका फटक्यात गार करू शकतो, परंतु त्याच्या स्वभावामध्ये ती गोष्ट नसते की आपण आपल्या एम्प्लॉईला असं नाही बोलू शकत किंवा याचं काही चुकत नाहीये, मी याला कसं काय सांगू की कला, याला ही गोष्ट कशी काय सांगू की कला ही माझी बायको आहे आणि आता आमच्यामध्ये डिवोर्स होणार आहे. कदाचित मी जर ही गोष्ट याला सांगितली तर हा नक्की या गोष्टीचा फायदा घेणार आणि मग कला जवळ जाणार. सूरज हा अद्वैतशी चांगलं बोलत असतो. अद्वैतला म्हणत असतो की सर, मला कधी वाटलं नव्हतं की आज दोघंही आपण असं एका रूममध्ये झोपू आणि आपल्याला दोघांना एका रूममध्ये झोपण्याचा असा चान्स मिळेल. अद्वैत म्हणतो की जाऊ दे, आता जास्त डोकं लावू नकोस, भेटलंय ना तुला इथं माझ्यासोबत राहायला, तर तुझं नशीब समज. अद्वैत त्याला सांगतो की तू एक काम कर, तू खाली गादी टाक आणि खाली गादी टाकून झोप, मी इथं बेडवर झोपतो. शेवटी सूरज हा अद्वैतचा एम्प्लॉई असतो, त्यामुळे अद्वैतचं मानणं त्याला कर्तव्य असतं आणि तो अद्वैतला म्हणतो की ठीक आहे सर, चालेल, तुम्ही वरती झोपा, मी खाली झोपतो. मग आता सूरज खाली झोपलेला असतो आणि मुद्दाम आता तो कलाला मेसेज करत असतो आणि अद्वैतच्या ही गोष्ट लक्षात येते की एकाच घरामध्ये राहून हा सूरज कशा प्रकारे कलाला मेसेज करतोय. त्यामुळे आता अद्वैतचा माथा ठणकतो. अद्वैतला कळतं की नाही, मला आता सावध राहायला पाहिजे. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की नजर हटी दुर्घटना घटी, हा मुलगा कधीही काहीही करू शकतो, मला आता सतर्क व्हायला पाहिजे. म्हणून त्याला स्वतः खाली झोपायला सांगितलेलं असतं. पण अद्वैतने सूरजला स्वतः खाली झोपायला सांगितलेलं असतं आणि पुन्हा तो सूरजला म्हणतो की सूरज, एक काम कर, तू माझ्याजवळच झोप. तर सूरज म्हणतो की नाही सर, मी ठीक आहे, मी खाली झोपू शकतो आणि मला सवय आहे झोपायची, काही प्रॉब्लेम नाही. तर अद्वैत म्हणतो की सूरज, मी तुला सांगितलं ना तू माझ्या जवळ झोप, तर माझ्याजवळ झोप. आता सूरज अद्वैत जवळ झोपायला आलेला असतो. कुठंतरी त्याला ऑकवर्ड वाटत असतं, पण त्याला माहीत असतं की अद्वैतने त्याला का बरं त्याच्याजवळ झोपवलंय. आता कलाशी तो चॅटिंग करत असतो, कलाशी बोलत असतो आणि अद्वैत हळूहळू अशा चोरट्या नजरेने त्याच्या फोनमध्ये बघत असतो की हा कलाशी कलाला गुड नाईट वगैरे म्हणत असतो, झोपलीस का, तुला छान वाटलं का, असे काही मेसेज तिला पाठवत असतो, मुद्दाम पाठवत असतो आणि कलाही त्याचे रिप्लाय देत असते, कलाही त्याच्याशी बोलत असते आणि त्या दोघांची चॅटिंग आता अद्वैत हळूहळू बघत असतो आणि अद्वैतला खूप आता जेलस फील व्हायला लागतं की दोघंही एकमेकांशी किती चांगलं बोलताय. अद्वैतला खूप राग आलेला असतो. मग रागाने जाता लाईट्स ऑफ करतो. तर सूरज म्हणतो की सर, तुम्ही लाईट्स ऑफ का केले. अद्वैत म्हणतो की बघितलं किती उशीर झालाय आणि काय फोन तू चालू ठेवलाय तुझा, चल फोन बाजूला ठेव. हे बघ, रात्रीच्या वेळी झोपताना अजिबात फोन हातामध्ये घ्यायचा नाही, त्यामुळे काय होतं की आपली झोप सुद्धा डिस्टर्ब होते. चल फोन बाजूला ठेव आणि झोप. तसंही उद्या तुला कामावर यायचंय की नाही, उद्या कामावर यायचं असेल तर आता फोन बाजूला ठेवणं जास्त गरजेचं आहे. चल बरं, ठेव फोन बाजूला. अद्वैतने आता मुद्दाम सूरजला त्याचा फोन बाजूला ठेवायला लावलेला असतो, जेणेकरून तो कलाशी चॅटिंग करू शकणार नाही. सूरजने आता फोन बाजूला ठेवलेला असतो. सूरजलाही माहीत असतं की अद्वैत हे सगळं का करतोय ते, आणि कुठेतरी त्याला अद्वैतच्या ह्या वागण्यावर हसायला येत असतं. अद्वैतला आता थोडंफार टेन्शन यायला लागतं. अद्वैत रात्रभर त्या गोष्टीचा विचार करतो. अद्वैत विचार करू लागतो की हा सूरज माझ्याजवळ झोपून सुद्धा कलाशी चॅट करतोय आणि आज मी इथे आहे म्हणून मी हे बघू शकलो आणि थांबवू शकलो, पण मी नसताना जर हे सगळं चाललं तर मला मात्र भनकही लागणार नाही. हा सूरज मात्र जास्तच कलाच्या जवळ जाईल आणि मला ते अजिबात चालणार नाही. नाही, काहीही झालं तरी मला मात्र कलाला इथे आता ठेवता येणार नाही, कारण इथे मला कलाकडे लक्ष देता येणार नाही की कोणाशी बोलते, काय करते, मला काहीच कळणार नाही. नाही, मला आता कलाला घरी घेऊन जायला हवं. तर आणि तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील की मला तिच्यावर नीट बारीक लक्ष ठेवता येईल. दुसऱ्या दिवशी अद्वैत आता सकाळी झोपेतून उठलेला असतो आणि बघतो तर काय की सूरजचं सगळं काही आवरलेलं असतं. सूरज आता आवरून बाहेर गेलेला असतो.
तेव्हा अद्वैत फक्त उठलेला असतो. त्यावरून अद्वैतला वाईट वाटतं की अरे बापरे, आपण तर समजत होतो आपणच परफेक्शनिस्ट आहोत सगळ्या गोष्टीमध्ये, पण हा सूरज सुद्धा काही कमी नाहीये. आधी सगळं काही आवरून हा बाहेर सुद्धा गेलाय. हा कलाशी तर बोलत नाहीये ना. त्याला इन्सिक्युरिटी फील होते, म्हणून अद्वैत लगेचच आता बाहेर आलेला असतो. तर कला आणि सूरज खरंच दोघं जण बोलत असतात. कला सूरजला सांगत असते की सूरज, ऍक्च्युली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अद्वैत आता घाबरलेला असतो की बापरे, कलाला ह्याला काय सांगायचंय. परंतु कला सूरजला सांगते की सूरज, खरं तर मला तुला ही गोष्ट सांगायची आहे. अद्वैत चांदेकर हा माझा नवरा आहे. तर ही गोष्ट ऐकून सूरजला धक्का बसतो. म्हणजे धक्का बसण्याचं तो फक्त नाटक करतो, त्याला ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहीत असतात. कला त्याला सांगू लागते की परंतु आमचा थोड्याच दिवसामध्ये डिवॉर्स होणार आहे आणि आम्ही दोघंही एकमेकांपासून वेगळे होणार आहोत. तू माझा एक चांगला मित्र आहे, म्हणून ही गोष्ट मला तुझ्यापासून लपवावीशी वाटत नाही आणि म्हणूनच मी तुला अद्वैत चांदेकर बद्दल सगळं काही सांगितलं. आणि तो माझा नवरा होता आणि तो माझा नवरा आहे. काही दिवसांसाठीच तो माझा नवरा आहे, जोपर्यंत डिवोर्सच्या सगळ्या काही प्रोसिजर कंप्लीट होत नाही तोपर्यंत. त्यानंतर मात्र आमचा काही एक संबंध राहणार नाही आणि मी ऑफिसमध्ये सुद्धा काम करणार नाही, असं आता कलाने सूरजला सांगितलेलं असतं. सूरज म्हणतो की कला, मला माहीत नव्हती ही गोष्ट, पण बरं झालं तू मला शेअर केली. प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात, परंतु जर तुला हे लग्न टिकवायचं नसेल तर मग तुझी मर्जी आणि डिवॉर्स घेतलेलंच बरं राहील, असं आता सूरजने कलाला सांगितलेलं असतं. अद्वैतला मोठा धक्का बसतो की बापरे, हा किती शहाणा आहे. म्हणजे कलाचं डिवॉर्स होणार आहे, हा तिला असं नाही सांगत आहे की हा तू जरा जुळवून घे, डिवॉर्स होणार नाही यासाठी प्रयत्न कर, अद्वैतला सॉरी म्हण. पण हा मात्र असं सांगतोय की जाऊ दे, न घ्यायचा असेल तर घेऊन टाक डिवोर्स. म्हणजे हा खूपच शहाणा आहे, हा स्वतःचा मार्ग मोकळा करायला बघतोय, अद्वैतला असं वाटतं. मग अद्वैतला समजतं की आता माझा शांत बसून काही उपयोग होणार नाही, मला आता बोलायलाच पाहिजे खरेशी. आणि आता हा सूरजचं जरा जास्तच होतंय. मला काही करून कलाला आता पुन्हा चांदेकरांच्या घरी घेऊन जावं लागेल. परंतु असं काय करू मी की कला माझ्यासोबत घरी येईल. अद्वैतला वकिलांची आठवण होते. अद्वैत आता वकिलांना कॉल करून सगळा काही प्लॅन समजावून सांगतो. मग वकील आता त्याच दिवशी दुपारच्या वेळी त्यांच्या ऑफिसमध्ये कला आणि अद्वैतला बोलवतात. कला विचारते की वकील साहेब, तुम्ही असं डायरेक्टली मला बोलावून का घेतलं. त्यावेळी आता वकील साहेब सांगू लागतात की हे बघा, कला आणि अद्वैत, अजूनही तुम्ही नवरा बायको आहात आणि कला, तू अजून तुझ्या माहेरी राहू शकत नाही. अजून तुमचा डिवॉर्स झालेला नाहीये. कोर्टाने तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. 1 महिनाभर तुम्हाला एकमेकांच्या सोबत राहायचंय आणि जर ह्या 1 महिन्यात तुमच्या स्वभावामध्ये काही बदल झाला किंवा तुमच्या स्टेटमेंटमध्ये काही बदल झाला तर तुमचा हा डिवॉर्स थांबू देखील शकतो. 1 महिन्यानंतर जर तुमचा दोघांचाही या डिवोर्सला होकार असेल तर तुमचा डिवोर्स होईल. 1 महिन्यात तुम्ही जर अजून एकमेकांना चांगले ओळखू शकला तर तुमचा डिवोर्स होणार सुद्धा नाही. परंतु कोर्टाच्या नोटीसप्रमाणे तुम्हाला 1 महिना मात्र एकमेकांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि हे मी नाही तर हे कोर्ट तुम्हाला सांगतंय. त्यामुळे कला म्हणते की ठीक आहे सर. आता कोर्टाचा आदेश असल्यामुळे कला म्हणते की आता माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मला आता चांदेकरांच्या घरी राहायला जावंच लागेल. मग अद्वैत आता कलाला सांगतो की बघ, मी तुला म्हटलं नव्हतं की तू माझ्या घरी ये वगैरे, आणि तसंही आता कोर्टामुळे तुला यावं लागते म्हणून मी तुला घरी नेतो माझ्या. उगाच हवेत वगैरे जाऊ नकोस बरं का की मी तुला घरी आणतोय वगैरे. कला म्हणते की चांदेकर, तेवढं मला कळतं, तेवढी अक्कल आहे मला आणि मलाही माहिती आहे मी फक्त कोर्टाचा हा टाइम काढण्यासाठी मी फक्त तुझ्याकडे येते आणि मला तसंही माहिती आहे की आपला डिवोर्स हा होणारच आहे. आणि तसंही 1 महिना संपायला आता थोडेच दिवस बाकी आहे, तेवढे दिवस मी चांदेकरांच्या घरात काढू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणत कलाने आता अद्वैतला सोबत येण्यासाठी होकार दिलेला असतो. अद्वैतला खूप जास्त आनंद होतो की चला आता खरे माझ्यासोबत राहील. निदान हा सुरेश काय काय करतोय ना ते मला कळत तरी राहील. कला त्याच्याशी किती बोलते काय हे सगळ्या गोष्टी माझ्या समोर होतील आणि मी मात्र कलाला त्यापासून थांबवू शकेल. मग अद्वैत आता कलाला घेऊन चांदेकरांच्या घरी आलेला असतो. कला घरामध्ये आल्यामुळे कलाचं घरात पाऊल पडताच आबांना खूप आनंद होतो. आबा म्हणतात की कला तू आलीस, मला माहित होतं की तू या घरामध्ये नक्की परत येणार. सरोज खूप चिडते. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, या मुलीला तू पुन्हा घरामध्ये का घेऊन आलास. तू हिला डिवॉर्स देणार आहे ना आणि ही मोठ्या तोऱ्यात तिच्या माहेरी निघून गेली होती, तू हिला कशाला घरात घेऊन आलायस. तेव्हा अद्वैत सांगतो की आई,
तिचं आणि माझं काही नाही, कोर्टानेच असं सांगितलंय की आम्हाला 1 महिना सोबत राहायचंय. 1 महिन्यामध्ये जर आमची मनं जुळली तर हा डिवॉर्स नाही होणार. जर आमची मनं जुळली तर आम्ही मात्र हा डिवॉर्स 100% घेणारच आहोत. तर सरोजला आता थोडी काळजी वाटू लागते. या 1 महिन्यात काही होऊ शकतं. ही कला पुन्हा एकदा अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना. सरोजची धाकधूक अजूनच वाढलेली असते. परंतु लक्ष्मीच्या पावलांनी कलाने पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात गृहप्रवेश केलेला असतो. त्यामुळे आबांना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. आबा खुश होत असतात कारण त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुल व्हायला लागलेला असतो आणि अद्वैतला कुठेतरी आता कलाची किंमत कळायला लागलेली असते. अद्वैत जेलस झालेला असतो. आता अद्वैत जेलस तर होत असतो, परंतु त्याला कळत नसतं की तो कलावर खरंच जेलस फील करतोय म्हणून. त्याची प्रतिष्ठा सुद्धा त्याच्यासाठी तेवढीच महत्त्वाची असते. कुठेतरी त्याचा इगोवाला स्वभाव त्याला थोडा नडत असतो, पण करत तर मात्र तो सगळं काही प्रेमासाठीच असतो. परंतु दाखवायचं त्याला तसं काही नसतं की तो कलावर प्रेम वगैरे करतोय. ह्या गोष्टी त्याला कलाला जाणूनही द्यायच्या नसतात, दाखवायच्याही नसतात आणि त्याला स्वतःही मान्य करायच्या नसतात. फक्त तो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो कारण कुठेतरी त्याला कलाबद्दल इन्सिक्युरिटी फील व्हायला लागते. कुठेतरी तो आता जेलस फील करायला लागलेला असतो आणि कलाने आपला सोडून कोणाचा विचार नाही करायला पाहिजे अशी भावना आता त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली असते. आजचा हा पार्ट 4 एपिसोड होता. आता यापुढे नक्की काय होणार आहे? अद्वैतला कधी कळेल की कलावर त्याचं प्रेम आहे? कलावरील प्रेम तो कधी मान्य करेल? या सगळ्या गोष्टी आपण पार्ट 6 मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पार्ट 6 हवाय की नको. जास्त कमेंट आल्या तरच मी पार्ट 6 अपलोड करणार आहे. आणि आजच्या ह्या ट्विस्ट एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलंय त्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.